उभे विटेवारे सुंदर दिखार उभे विटेवारे सुंदर दिखार उभे हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर कटावारे ठेवोनिया ठेवोनिया आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान तुळशी हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर तुळशी हार गाछ पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हे ध्यान कंठी करू भावणी विराजे Yeah.
तुका माने माझे हेची सर्व सुख, 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 पाहिनाचे मुख आवडीने, पाहिनाचे मुख आवडीने, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, पाहिनाचे मुख आवडीने, पाहिनाचे मुख आवडीने, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, आवडे निरंतर हे किराणा, आवडे निरंतर हे किराणा, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, आवडे निरंतर हे किराणा, आवडे निरंतर हे किराणा, तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी पीतांबर, गोपाळ कुमार, जय गोपाळ कुमार, जय गोपाळ कुमार, जय गोपाळ हॅलो. सध्या घ्यायला लावणार घेऊन ये ना. हॅलो. सांगितलं तुमचं घराला घेऊन चालू होता. हॅलो. अरे हरि ओम. राम कृष्ण हरी
रूप पातालोचन रूप देवी
Hare Ram Krishna Hare Jai 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 Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai मागे जे बसलेले मंडळी आहे कृपा करून पुढे या समोर चांगलेही दिसेल आणि उन्हाचा त्रास पण होणार नाही ज्यांना बसता येत नाही मांडीवर हरे हरे सद्गुरु वाचोनी संसारी तारक Guru Atmani Samsari Tarak सद्गुरु वाचोनी संसारी तारक Guru Atmani Samsari Tarak अष्टेची निशंक हारक Ashadini Shangahanam Ashadini Shangahanam इंद्रचंद्र देव ब्रह्मादि Indra Deva Brahmadi इंद्रचंद्र देव ब्रह्मादि Indra Deva Brahmadi गौशाची श्री श्री Jayati Sri Sri Deva Jayati Sri Sri Deva Oh Devara Brahma Satguru ब्रह्म सद्गुरु की Oh Devara Brahma Satguru विद्या शिक्षा वंचना करे वंचना करे तो राहू द्या सद्गुरु वाचोन संसारी तारक सद्गुरु
वाचून संसारी तारक सद्गुरु वाचून संसारी तारक सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्कार कोणी नसेची निष्कार इंद्रचंद्र देवाया पूजिती नदीची निष्ठंक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देवाया संशयाची श्रेणी शेतीला संशयाची श्रेणी शेतीला
सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना विठ्ठल महायोग पिठे तटिवी मरत्या वरम पुंडलिकाय दातुन्निद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची
त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंगवू चित्तासी आपुल्या अलंकापुरी रमेश्यासन संपदांबुज तेजस्फुरदिक्पदेशम् विधीन्द्रादिदेव सदा सूयमानं समाधिस्ते मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाशिया नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या सुटीला द्यावी मती प्रथम ही गुरु को शीश नवाना हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी नवाहु सोदसरथ हरि मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जय पद मुरारी सिया राममय समाज जानी नाम जोरे युग पानी जय 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 हनुमान गोसाई गुरुदेव की नाई राम सिया राम सिया राम जय श्री राम राम सिया राम जय राम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुम्हें बोलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम एक जिनके पद वंदन करो ना सतवेग अनेक चराचरात अदृश्य रूपानं वास करणारी गुरुदेवता अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई संत महंत अनंत ज्ञानी उत्कृष्ट गुणी जनस्य कलाकार गायक मंडळी टाळकरी मंडळी उत्कृष्ट मृदंग वादक उत्कृष्ट साऊंड सर्व्हिसवाले उत्कृष्ट पेटी वादक सर्व आणि उत्कृष्ट श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम कोणत्या निमित्तानं हे आपल्या सर्वांना श्रोत आहेच तरी वक्त्याला सांगावं लागतं. आपल्या पुण्यपावन नगरीतील वैकुंठवासी बबूतसिंह निळसिंह जाधव यांचं 14 तारखेला आणि देवाज्ञा झाली यांना आज त्यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ 14 तारखेला 14ला देवाज्ञा झाली आणि आज उत्तर कार्याप्रित्यर्थ त्यांचे पुतणे सरदारसिंह जाधव मुलं नरेंद्रसिंह बबूतसिंह वीरेंद्रसिंह बबूतसिंह सुरेंद्रसिंह बबूतसिंह यांनी या उत्तर कार्याप्रित्यर्थ कीर्तनाची सेवा आयोजित केली आणि हरिभक्तपरायण दिलीप महाराज यांच्या मार्फत मला ही सेवा मिळाली म्हणून त्यांचे मी आभारी आहे. या ठिकाणी बबूतसिंह महाराज जे गेलेत गुरुजी मला असं ऐकायला मिळालं की त्यांचा जे मृत्यू झाला तो अगदी सहज झाला एका 10 मिनिटामध्ये. मरेपर्यंत अगदी उत्कृष्ट निरोगी आयुष्य दात कायम 92 वर्षाची वय व्यायाम करायचे गावाला फिरायचे निर्व्यसनी असे असणारे ते आणि त्यांना एक निमित्त होऊन गेलं.
अटॅकचं, हृदयविकाराचं. या ठिकाणी जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं आणि जाण्यासाठी 3 कारण असतात. एक अधिभौतिक, एक अधिदैविक आणि एक आध्यात्मिक. काही लोकांना जो मृत्यू होतो तो अधिभौतिकरित्या नाही, तो अधिभौतिक तापात येतो. याचा अर्थ त्याला काहीतरी पंचमहाभूतांचे देहधारी आहे त्यांच्याकडून त्रास होतो, मारला जातो, खून होतो. या एखाद्या बैलानं मारणं, सर्पानं चावणं, म्हणजे भूतांकडून होणारा जो भूते उपद्रव दिला, ताडीला अथवा निस्ते दिला, त्याला अधिभौतिक ताप म्हणतात. या अधिभौतिक तापामध्ये काही मरतात, काही अधिदैविक तापात मरतात. भूकंपामध्ये दबून मरणं, अंगावरती विष पडणं, दैवयोगानं येणारं जे संकट आहे त्याला अधिदैविक ताप म्हणतात. आणि काही आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक म्हणजे असा हृदयविकारासारखा, कॅन्सर सारखा कुठला तरी आजार येणं किंवा वृद्धापकाळानं मृत्यू होणं, हा आध्यात्मिक मृत्यू आहे. एकंदरीत त्या ठिकाणी जो जन्माला येतो त्याला या 3 मार्गानच जावं लागते, 3 तापातून. कारण याला मृत्यूलोक म्हणतात. या मृत्यूलोकात देवांनी अवतार घेतला, पण देवांनाही हा या ठिकाणी देह सोडून जावं लागलं. येत उरो आले नाही अवतार, येते पामर जीव किती. या मृत्यू लोकाचा नियम आहे की ते आल्यानंतर मरावंच लागतं. मरतो म्हणून त्याला मृत्यूलोक म्हणतात. आणि सृष्टीचा नियम आहे, उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मनुष्य मरतो, मनुष्य जन्माला येतो, पण जन्माला येतं काय आणि मरतं काय? खरंच माणसाचा मृत्यू होतो का? आपण मृत्यूसाठी शोक करतो, दुःख करतो. दुःख जरूर करावं. ज्यावेळेस राजा दशरथ वारलेत त्यावेळेस त्यांची शोक सभा आयोजित केली आणि त्या ठिकाणी वशिष्ठजी सांगतात की त्याच्यासाठी शोक करावा की ज्यानं सुंदर असा नरदेह प्राप्त केल्यावर सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही, त्याच्यासाठी दुःख करावं. दुःख त्याच्यासाठी करावं की ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती आहे पण त्यानं कधी दान धर्म केला नाही, त्याच्यासाठी दुःख करावा. दुःख त्याच्यासाठी करावं की जो विद्वान असून त्यानं ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी केला नाही, त्याच्यासाठी दुःख करावं. आणि ज्यानं आपलं हित साधलं त्याच्यासाठी दुःख करण्याचं काही कारण नाही. कारण हा सृष्टीचा नियम आहे. तो गेला, स्थूल देहानं जरी गेला तरी त्याच्या कर्तृत्वानं तो शिल्लक राहतो. सूरत से किरत बड़ी बिनु पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे किरत कबहू न जाए. आणि म्हणून दुःख त्याच्यासाठी करू नये ज्यानं आपलं हित केलं. कारण यमाचा हा नियम आहे, या मृत्यूलोकाचा नियम आहे. यम का अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, जब का अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, यम का अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, तू क्या जाने लड़का में, क्या जाने लड़का में, क्या जाने लड़का में, क्या जाने लड़का में, अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, यम का अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, यम का अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का में, मर गए दूधी मर गए साथ आए जी, मर गए नौके मर गए दसवीं मर गए साथ आए जी, मर गए दसवीं मर गए
तेहतीस कोटी देवता भरले तेहतीस कोटी देवता मर गए बड़े काल के फांसी जमना अटक लगा दे तू क्या जाने लड़का यम का अटक लगा दे तू क्या जाने लड़का दे यम का अटक लगा दे तू क्या जाने लड़का दे यम का अटक लगा दे तू क्या जाने लड़का दे। असा हा मृत्यू लोकाचा नियम आहे. आणि गेल्यानंतर मनुष्य गेल्यानंतर ज्या घरामध्ये त्याचा 13 दिवसापर्यंत वास असतो त्याचा स्थूल देह तर अग्नीमध्ये जळून राख होते, पण सूक्ष्म देहानं तो त्या ठिकाणी राहतो आणि त्याला अपेक्षा असते की माझ्यासाठी सत्कार्य हे काही करताय की नाही, माझ्या उद्धारासाठी काय करतायत की नाही. कारण मनुष्य जेव्हा जिवंत असतो ना त्यावेळेस त्याला धुंद असते, त्याला नशा असते. कसली नशा असते? विषयाची. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. पण अंतकाळाच्या वेळेस त्याला ते आठवतं की मी जे करू नये ते केलं, आता याच्यातून तर मला एक तर नरकाचं द्वार आहे जर वाईट कर्म केलं तर, किंवा अधोगती आहे. मग मला अधोगतीतून माझे कोणी आहे मुलं नातवंड हे मला काढण्याचा प्रयत्न करतात का, त्याला अपेक्षा असते. आणि जर कुटुंबियांनी त्याच्या उद्धारासाठी अन्नदान ज्ञानदान असा कार्यक्रम ठेवला तर त्याच्यातून त्याला मुक्ती मिळते. कारण तुका म्हणे कोटी कोळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आणि म्हणून त्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. आपल्या सेवेसाठी आज उत्तर कार्यासाठी जो अभंग घेतलाय हा ज्ञानाचे सागर साधकांचे मायबाप कैवल्याचे पुतळे भक्ती मार्गाचा पाया रचणारे असे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी काय साधन आहे त्या साधनाचा उल्लेख संवादात्मक ते करतात या अभंगातून. विठ्ठल विठ्ठल परमेश्वराने तुम्हा आपल्याला सुंदर असा नरदेव दिला मायबाप हो, आणि हा नरदेव आपल्याला सहजासहजी नाही मिळाला. 184 का फेरा खाकर सुंदर नरतनु पाया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 84 लक्ष योनीचा फेरा फिरत फिरत आपण या नरदेहात आलो. आणि नरदेह म्हणजे या 84 लक्ष योनीतलं एक शेवटचं आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म 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 मनुष्य जन्म सुकलिया वर्म फेरा पडे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलरुस्तारे कृपया पारे पारमुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. पुन्हा पुन्हा जन्म
पुन्हा पुन्हा मृत्यू. आणि हा फेरा फिरत असताना परत कधी जन्म भेटतो आणि काय भेटतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. धन गेलं तर पुन्हा मिळेल, मुलगा गेला तर पुन्हा मिळेल, पत्नी गेली तर सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील, पण एकदा शरीर गेलं तर पुन्हा मिळणार नाही. मागुता हाची देह पावसी, हे तो न घडे रे सायासी, भोगिले सुख दुःख जानसी, कार्य अंध होशी जाणून या. हा देह एकदा गेला की पुन्हा भेटणार नाही. आणि म्हणून माणसाला हा परमेश्वरानं जो देह दिला आहे, हा कशासाठी दिला आहे याचा विचार माणसाला करा. आणि विचार करण्याची शक्ती फक्त माणसातच आहे. पशु पक्ष्यांमध्ये हे विचार करण्याची शक्ती नाही. विचार करे सो पुरुषू ना विचार करे सो पशु. आपण कधी पाहिलंय का एखाद्या तिकडे बसलेले आहेत म्हशी वगैरे बैल आणि त्यांनी विचार केला की चला कीर्तनाला नाही जात. त्यांना ते अधिकार नाही ना. तो अधिकार फक्त माणसाला दिलाय. आणि माणसाला हे साधन असं दिलंय भगवंतानं की ज्याला वाटतं माणूस हा जन्म म्हणजे टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट इथून अनेक फाटे आहेत. वैकुंठाला जाण्यासाठी फाटा आहे, नरकाला जाण्यासाठी फाटा आहे. नरका जाणे तरी पाप्याचे नावी कथा न करावी. जर नरकाचं तिकीट काढणं आहे तर खुशाल पाप आचरण करा, भगवंताची कथा करू नका. आणि वैकुंठाला जाणं आहे तर मग सत्कार्य करा, भजन करा, भक्ती करा. नहर देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईना म्हणती ते होती, तरी कानचित्ती धरावे. आपल्याला एवढा अधिकार दिलाय का तुम्ही जर विचार केला की मला देव बनायचं आहे तर देव बनता येतं. देव 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 म्हणजे काय, असं चार हाताचा असं देव आहे. देव या शब्दाचा अर्थ उत्पत्ती झाली कशी. देव या धातूपासून जर देव शब्दाची उत्पत्ती झाली, ज्याच्यामध्ये दिव्यता आली. राम तुमच्या आमच्या सारखे होते, कृष्ण तुमच्या आमच्या सारखे होते, पण त्यांच्यामध्ये दिव्यता आली. विवेकानंद स्वामी तुमच्या आमच्या सारखे होते, तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारखे होते, पण देवत्वाला प्राप्त झाले का तर त्यांनी आपली अंतरातली शक्ती जागृत करून दिव्यता प्राप्त करून घेतली. एवढा अधिकार आपल्याला दिलाय. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात. इन्व्हर्टर वगैरे नाही काय. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, बड़े भाग मानुष तनु पावा, मोठ्या भाग्याला हा नरदेह आपल्याला भेटतो की जो देवाची काना दुर्लभ आहे. दुर्लभ आहे म्हणून ते देवानी या देहाची अपेक्षा करतात. कोंडीच्या वर रोजी व्हावा. काहो आपण विचार करू, आपल्याला शंका येते का स्वर्गामध्ये भोग आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत, कामधेनूचे ठिकाण आहेत, चिंतामणीच्या सारखं आहे, अमृताची कोठार आहे. या मृत्यू लोकांना आहे तरी काय, काहीच नाही. मग असं असल्यावर सुद्धा आपल्या लोकांनी या मृत्यू लोकांची अपेक्षा का करावी. याला कारण असं आहे की मृत्यू लोकांचा जो देह आहे तुमचा आमचा, हा देह म्हणजे लोखंडाचा देह. कशाचा देह आहे? आणि स्वर्गातल्या देवांचा जो देह आहे हा देह आहे चांदीचा. आता मी तुम्हाला विचारतो, लोखंड किमतीवान आहे का चांदी किमतीवान आहे? चांदी किमतीवान आहे की नाही. जर आपल्या पुढे लोखंड ठेवलं, चांदी ठेवलं तर आपण काय उचलला बबनराव? चांदी घेणार की नाही?
मग चांदी श्रेष्ठ असल्यावर या लोखंडाची काय किंमत आहे? पण चांदी अपरिवर्तनशील आहे. लोखंडाला सद्गुरु रूपी परीच जर लागलं तर त्या लोखंडाचं सोनं बनतं. आता मला सांगा, तुम्ही सोनं श्रेष्ठ का चांदी श्रेष्ठ? आणि म्हणून या नरदेहाची अपेक्षा स्वर्गाधिक देव करतात. का करतात? साधन धाम मोच्या घरद्वारा, साधन धाम मोच्या घरद्वारा, पायी नरही परलोक सवारा. राम जय राम जय राम जय जय राम राम जय राम. हे नरदेह साधन आहे मोक्ष प्राप्तीचं. स्वर्गातल्या देवांना मोक्ष प्राप्त करता येत नाही. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिरे पुण्य वर्त लोकम विशंती. पुण्याची पावटी सरे मग त्यांना खाली यावं लागतं. पण आपण जर विचार केला तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि या देहात आल्यानंतर माणसानं 4 पुरुषार्थ करायलाच पाहिजे. आणि पुरुषार्थ जर माणसानं केले नाही तर शास्त्रकार सांगतात, धर्मार्थ काम मोक्षानो मे कपी अश्य न विद्यते अजागल स्तन सैव तस्य जन्म निरर्थकः. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ माणसानं नरदेहात आल्यानंतर जर नाही केले तर आपलं जीवन शेळीच्या गळ्याच्या लोळ्यांसारखं आहे. सावरी वाढिल्या सबळा वर फळ नाही आत पोकळा, का स्तन झाले गळा शेळीचे. तसं आपलं जीवन आहे. तर आपल्या जीवनाची किंमत करा माय बापा हो. आणि आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे तर मग मोक्ष प्राप्त करायचं आहे. मोक्ष प्राप्त केलं म्हणजे हा भवसागरातून आपण तरुण जातो. या संसार सागरातून आपण तरुण जातो. आणि तरुण जाण्यासाठीच तुम्हा आपल्याला भगवंतानं हा निर्णय दिलाय. भगवंत सांगतात उद्धवाला, मज कर्त्याची प्राप्ती व्हावया लागी निश्चिती, स्वांचे प्रकाशुनी ज्ञान शक्ती, पौरुषी प्रकृती म्या केली. माझी परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी, कारण मी अगोदर एकटा होतो. एकलेने कंटवेची म्हणून याने निर्माण केली सौदाई भवने. मग मला एकट्याला असं वाटलं की एकोहम बहुशा, मी एकाचे अनेक व्हावेत. मी अनेकांमध्ये अनेक रूपामध्ये नटलो. पण मग मी विचार केला की मी अनेकातून पुन्हा एकात कसा येता येईल, मला मी मूळ स्वरूपात कसा येईल. तेव्हा मी या माणसाची मानव देहाची निर्मिती केली की जेणेकरून हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मला ओळखीला हरी होता, त्याचे भेटी दुःख भेटायचे. त्या भगवंताला ओळखल्यानंतर त्याला जन्म मरणाचं दुःख नाही. एकदा त्या भगवंताचं दर्शन घेतलं की त्याला पुन्हा जन्म नाही. जन्म नाही रे अनिक, तू का म्हणे माझे मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन. झाली या दर्शन एक वेळ, झाली या दर्शन एक वेळ,
दर्शन झालं की मग मागे अनंत जन्मापासून आम्हाला जे गर्भवासाचं दुःख झालं त्या दुःखाचा शीण आमचा निघून जातो, थकवा निघून जातो. पुढे मात्र आम्हाला जन्माला येणे नाही, म्हणजे मोक्ष मुक्ती प्राप्त होते. या भवसागरातून आम्ही तरून जातो. पण केव्हा तरून जातो? या भगवंताचं दर्शन केव्हा होतं? कारण हे भगवंतानं हे जगत जे निर्माण केलं ही भगवंताची माया आहे. आणि ही माया एवढी कठीण आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना दैवी हेशा गुणमयी मम माया दुरतया मामे वै प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. अर्जुना, ही जी त्रिगुणात्मक माझी माया आहे ना, ही फार कठीण आहे, दुस्तर आहे तरण्यासाठी. येत जो जो खिजो पाओ तो होय पाओ. ही माया नदी तरून जाण्यासाठी, हा संसार सागर तरून जाण्यासाठी भल्या भल्यांनी प्रयत्न केला. कोणी जानवेच्या डोहीमध्ये बुडून गेले, कोणी आळशा मनीषा अशा मगरांच्या मासळ्यांच्या तळाक्यामध्ये सापडले, पण पैलतीराला काही गेले नाही. मग अर्जुन म्हणतो की देवा, तुमची माया जर एवढी कठीण आहे तर मग ही माया नदी तरून जाताच येणार नाही का? तर भगवंत म्हणतात जाता येईल ना. कशी जाता येईल? मामे वै प्रपद्यन्ते, जे मला अनन्य भावानं शरण येतील त्यांना माया नदी सहज तरून जाता येतील. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मदला भजले त्याची ऐलीच थडी सरले मायाजळ. मग भगवंताला भजायचं म्हणजे भगवंत कसं आहे? भगवंत कसं आहे महाराज? श्रीराम भगवान होते धनुर्धारी, ते त्रेतायुगामध्ये त्यांनी शरीरामध्ये देहत्याग केला. कृष्ण भगवान होते, त्याला व्याधान बाण मारला, त्यांनी तो देह संपवला. ते पांडुरंग आहे पंढरपूरचे, ते विटेवर हात ठेवून उभे आहे. मग देवाला शरण जायचं म्हणजे कसं जायचं? तो देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुच्ची रघुराया. तो भगवंत निर्गुण निराकार आहे. मग जो निर्गुण निराकार आहे त्याला आपण शरण तरी कसे जाणार? जो दिसत नाही, ज्याला आकार नाही, ज्याला विकार नाही, जो अखंड विनाशी आहे, जो दृश्य नाही, मग आपण शरण जायचं तरी कसं? तर त्या भगवंताला शरण जाण्यासाठी सगुण साकार रूपामध्ये कोण आहे? तर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हरी त्याची संत, संत त्याची हरी, ऐसे वेदचारी आत्मज्ञानी चोखडी, संत माझे रूपडी, ते तर दृष्टीपण आवडी कामिनी जैसी. तुम्हाला जर या भावसागरातून तरून जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं? जया सद्गुरु तारू पुढे, अनुभवाचे काशे गाडे, आत्मनिवेदन तरांडे आकळीचे. जो सद्गुरु रूपी नावाड्याच्या नावामध्ये बसला ना, त्याला हा भावसागर सहज तरून जाता येतं, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना एका साधकानं विचारलं की महाराज, तुमचे लोक एवढी विटंबना करतात, एवढं दुःख करतात, तरी तुम्ही अगदी आनंदात आहे, सुखात आहे, तुम्हाला या भावसागराची काही चिंता नाही का? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी कशासाठी या भावसागरातून तरून जाण्याची चिंता करू? अरे मला तो भावसागरातून तारून नेणारा तारक भेटला आहे. तो कोण आहे? त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सद्गुरु वातोणी संसार उतार, सद्गुरु वातोणी संसार उतार, सद्गुरु वातोणी संसारी तारक, सद्गुरु वातोणी संसारी तारक. आन कोणी नसके आन कोणी इंद्रचंद्र पिंद्र ब्रह्मदेव ब्रह्मदेव इंद्रचंद्र देव ब्रह्मदेव
संसारी तारक नशेची निष्ठंक. षष्टीचा प्रत्यय देऊन सकारात्मक भाषेत म्हणतात. नशेची म्हणजे सद्गुरु शिवाय दुसरा तारक या संसारात कोणीच नाही. या भवसागरातून संसार सागरातून तरुण जायचं असेल तर तो एकच आहे, सद्गुरु. बरेच लोक म्हणतात आम्ही गुरु केला, आम्ही गुरु केला. या जगात गुरु भरपूर आहेत. मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघर आहेत आयती. परी शिष्या ते मिळवी जो सदवस्तू त्या ते श्रीकृष्ण सद्गुरु माने. जी सद्वस्तू आहे तो जो शिष्याला प्राप्त करून देतो तो सद्गुरु. सत्य वस्तूची ओळख करून देणारा सद्गुरु. त्याचे लक्षण काय तर तो ब्रह्मनिष्ठ असतो, म्हणजे ब्रह्माला जाणणार असतो आणि ब्रह्मवेत्ता असतो. ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे त्याला साधन माहीत असतात. आणि अशा सद्गुरूला जर आपण शरण गेलो तर तो आपल्याला शिष्य नाही ठेवत. आपण सारी गे आपण सारी सद्गुरु आहे ते साधकाला शिष्याला आपल्या सारखे करतात. त्यांना कल्पतरूची उपमा सुद्धा चालत नाही. कल्पतरू जे इच्छित केलं ते देत, पण कल्पतरू नाही बनवू शकत. त्यांना परिसाची उपमा नाही चालत. परीस लोखंडाचं सोनं बनवत पण परीस नाही बनवत. त्यांना चिंतामणीची उपमा नाही चालत, कारण चिंतामणी जे चिंतन केलं ते मिळतं. पण सद्गुरु आपल्याला त्या गुरुपदावर नाही आणत. पण सद्गुरु हे आपला सारखे करतात. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. आणि म्हणून सद्गुरु शिवाय या जगामध्ये आपल्याला भवसागरातून तारून देणारा कोणीच नाही. कोणी म्हणेल काय महाराज तुम्ही सद्गुरु सद्गुरु करता. मी MA मराठी झालो आहे, MA मराठीमध्ये मी PhD केली, मी निबंधक लिहिलं, मी संशोधक झालो, डॉक्टरेट पदवी मला मिळाली. मी त्याच्याद्वारे भवसागरातून तरून जाईल. तुम्ही कितीही शिकलात बाबा, ज्या ठिकाणी विज्ञान संपत त्या ठिकाणाहून अध्यात्माला सुरुवात होते. मोठे मोठे डॉक्टर झाले, ते सोनोग्राफी आहे, एक्सरे आहे, MRI आहे, पण त्यांना म्हणावं की या देहामध्ये आत्मा कसा आहे हे तुम्ही दाखवा. दाखवता येईल? या देहामध्ये जे मन मन म्हणतात ते मन आहे तरी कुठे कसं आहे हे दाखवा. नाही दाखवता येणार. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. जी अदृश्य जी वस्तू आहे ती फक्त संत सद्गुरूच आपल्याला दाखवू शकतात. आणि म्हणून सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशीची निष्ठंकान कोणी. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोण बतावे बाट गुरु बिन कोण बतावे
माझ्या गुरुविना कोण बतावे काम क्रोध दो पर्वत खाणे काम क्रोध दो पर्वत खाणे लोभ चोर संगात गुरुविन चोरत जावे पाद बतावे माझ्या गुरुविन चोर बतावे भगवंताची प्राप्ती करत असताना ही माया, हे काम क्रोध लोभ हे जे राक्षस आहे, विकार आहे, हे माणसाला तिथपर्यंत नाही जाऊ देत. कारण आपल्याला अनंत जन्माचे संस्कार आहे की हे जगत हे सत्य आहे असं आपल्याला वाटतं. काय सत्य आहे? हे दिसतं ते हे सत्य आहे. नाही हे हे आता तुम्हाला कळतं मिथ्य आहे गुरु महाराजांचा बोध घेतल्यावर. पण अगोदर तर हे खरंच आहे ना. हे माझं घर, हा दिसणारा जो शरीर आहे, देह जे आहे, हे देहच तुम्ही आहे की नाही बाबा? हा देह मी आहे, हे माझं आहे. आणि ह्या मी माझ्यामध्ये तर आम्ही बांधल्या गेलो. मुक्त होता परी घेऊन या छंद माझे माझे छंद, हे माझं ते माझं ते माझं. पण सद्गुरु महाराज अगोदर काय करतात की ज्याची आसक्ती याच्या मनात आहे, ज्याच्या बद्दल याला जे खरं वाटत आहे त्याचं मिथ्यात्व सिद्ध करतात. की बाबा हा देह तू नाही, देह तुझा नाही. मग देह तू नाही, देह तुझा नाही तर देहादिक तुझे असतील का? कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत लोक जळवत जाईल. कोणाची माय कोणाचे बाप आहे, कोणाचं गणगोत आहे. आणि कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा नाम त्याचा तो जाणे, आत्मा नाम त्याचा कोणाचे कोणाचे आत्माराम जाता आत्माराम जाता मी हा विचार विवेके शोधावा, मी हा विचार विवेके शोधावा. गोविंदा मानवा यातने, मी तुहा विचार विवेके शोधावा, मी तुहा विचार विवेके शोधावा. गोविंदा मानवा मी तुझा विचार विवेके शोधावा, मी तुझा विचार विवेके शोधावा. गोविंदा मानवा यातने, गोविंदा मानवा यातने. कोणाचं घर आहे, कोणाचा देह आहे, आपण आत्मपरीक्षण करावं.
प्रश्न विचारावा, हात मी आहे का माझा हात आहे, पाय मी आहे का माझा पाय, शरीर मी आहे का माझं शरीर आहे. उत्तर येईल माझं, मी शरीर नाही, माझं आहे. घर मी आहे का माझं घर आहे, माझं. मग माझं माझं म्हणणारा या शरीरापासून वेगळा कोण आहे. याच्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिना. अरे हे ज्ञान जर तुला पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी काय कर, ते ज्ञान पैगामरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भलावे सर्वस्वी. का भरावं, ते ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा ओळखोनी. अरे ते ज्ञानाचे भांडार आहे आणि म्हणून आणि सेवा रूपी दारवंट आहे. त्या भांडारात जाण्यासाठी त्या संतांची सेवा कर. सेवा कशी करायची, हातपाय दाबून सेवा करायची, पैसे देऊन सेवा करायची, चांगलं चांगलं खाऊ घालून सेवा करायची. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांना तना मना धनानं चरणावर अर्पण व्हा, सर्वस्व अर्पण करावं. मग आणि दास्यत्व करावं, अज्ञान वचन पाळावं. मग अपेक्षित जे आपले सांगतील केर पुसले जेणे अंतःकरण मोदले संकल्पाने. मग ते आपल्याला आत्मज्ञान देतात आणि देव पाहावया गेलो ते देवाचे गेलो. त्याच्यासाठी ते आपला देहबुद्धीला मारतात आणि आत्मबुद्धी जागृत करतात. देहबुद्धीला मारणं म्हणजेच आपला मृत्यू. कारण मृत्यूचे 3 प्रकार आहेत. एक नित्य मृत्यू, एक मृत्यू त्याला नैमित्तिक मृत्यू म्हणतात, आणि एक महामृत्यू. नित्य मृत्यू तुम्ही आपण रोज रात्री जे झोपतो ना त्या झोपेत आपल्याला रोज मृत्यू येतो. आणि हा जो या देहाचा त्याग करून जे मरण आहे, मृत्यू आहे, त्याला साधारण मृत्यू म्हणतात. पण महामृत्यू म्हणजे सद्गुरूच्या चरणामध्ये मरणं, म्हणजे देहात्म बुद्धीचा त्याग करणं आणि ब्रह्मात्म आत्मबुद्धीचा विकास करणं, याला म्हणतात. आणि तो जो सोहळा आहे तो दुःखाचा नाही. आपुले मरण पाहिले मी आपुले मरण पाहिल्या मी आपुले मरण पाहिले आपुले मरण दोनाला सोहळा अनुपुण्य दोनाला सोहळा अनुपम्य आपुले मरण आपुले मरण आणि आपलं मरण पाहिल्यानंतर मग त्याला तो संसार सागरातून तरुण गेला. तरी माऊलींच्या जवळ जो साधक होता तो म्हणाला, महाराज या जगात काय सद्गुरू माणसं चांगले, साधू चांगले आहे. अहो साधूंच्या नावाचे आम्ही रोज बातम्या ऐकतो. कोणी साधू जेलमध्ये आहे, कोणाचे काही लफडे आहे, कोणाचे काही लफडे आहे. आमचा साधूंवर भरोसा नाही. आम्ही इंद्र चंद्र देवांना शरण जाऊ आणि भवसागर तरुण जाऊ. माऊली म्हणतात की अरे इंद्र चंद्रालाच तर त्यांचा भ्रम गेलेला नाही. त्यांच्या जवळ देहात्मबुद्धी नसती तर तो इंद्र अहिल्याला छळायला गेला असता का.
नाही. त्या इंद्रानं जे कोणी साधक साधना करायला लागले त्याच्यामध्ये विघ्न आणतो, कारण माझी खुर्ची जाईल ना. त्याच्याजवळ एवढ्या मोठ्या आसक्ती आहे त्या खुर्चीची की कोणीही तपश्चर्या करायला लागलं की त्या इंद्राचं पोट दुखायला लागायचं आणि त्यानं त्याच्यामध्ये विघ्न आणायचं. मग इंद्राला जर त्याचं तादात्म्य आसक्ती गेली नाही तर तो दुसऱ्याची आसक्ती घालेल का? चंद्र घालेल का? चंद्राने गुरुपत्नीला सोडलं नाही. मग हे इंद्र चंद्र जे देव आहे यांचं तादात्म्य देह तादात्म्य गेलं नाही, यांच्या मनातला संशय गेला नाही, देहबुद्धी गेली नाही तर ते आपली काय देहबुद्धी घालवतील. म्हणून माऊली अभंगाच्या दुसऱ्या इंद्र चंद्र देव असं माहोल महाराज. असं वाटतं की 2-2.5 तास कीर्तन करा. कधी संपवायचं कीर्तन? 11:30 का आरती झाली पाहिजे. बर आता लागून या पाया विनवितो तुम्हाला. कधी टाळे बोला मुखी नाम जय जय ठुब्बार इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छिदी देणार. आपल्याला संशय आहे, मी जन्माला मी मरणार आहे, मी राजपूत जातीचा, मी हिंदू धर्माचा, मी स्त्री, मी पुरुष. किती संशय आपल्याला. हे संशय नाही घालू शकत, पण सद्गुरू असे संशय घालतात. ते जाते उडवतात, ते धर्मही उडवतात, ते स्त्री पुरुषाचा भेदही उडवतात.
आणि ते तुमचं जन्म मरणही खलास करतात. राजा परीक्षितीला शुकदेवांनी विचारलं 12व्या स्कंदात, अरे राजा आता मी जातो आहे, काही शंका आहे का तुला? तू जन्माला आला, तू मरणार आहे का नाही? राजा परीक्षिती म्हणतो, महाराज मला अगोदर वाटत होतं की मी जन्माला आलो, मी मरणार आहे, तक्षक मला दंश करणार आहे. पण आता मला कळालं की मी शरीर नाही, मी तर एक आत्मा आहे. मला कळालं न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानी शरीरे. मी जात नाही, मी येत नाही, माझं स्वरूप असं आहे, अखंड मंडलाकारम आहे. माझं स्वरूप कसं आहे, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती आपो न शोषेती मारुतः. मला अग्नी जाळू शकत नाही, मला पाणी भिजू शकत नाही, मी शस्त्रानं तुटू शकत नाही, असं अखंड विनाशी माझं स्वरूप आहे. आता मला मरण कुठलं आहे काय? त्या परीक्षिती राजाने एक भागवत ऐकलं तर त्याचं जन्म मरण संपलं. पण आम्ही वर्षानुवर्ष भागवत ऐकतो पण आमचं जन्म मरण संपत नाही, आणि आम्ही सांगणारे हे आमचे संपत नाही. काय मोठी शोकांतिक आहे, कारण आमचाच देह तादात्म्य गेलं नाही तर आम्ही साधकांचं काय देह तादात्म्य घालू बाबा. आणि म्हणून माऊली म्हणतात की जर आपल्याला तुम्हाला भावानं कदाचित देव प्राप्त होईल, पण संसार सागरातून नाही तरुण जाणार. नामदेवानं भावानं भगवंत आकळला, भगवंत त्याच्या हातून जेवू लागला, पिऊ लागला, गुजी गोष्टी करू लागला, तरी भगवंतानं नामदेवाला सांगितलं की नामदेवा तू फक्त मला एवढ्या स्वरूपापुरताच मी असं समजतो. तुला जर या संसार सागरातून तरुण जाणं असेल तर माझं निज स्वरूप तुला ओळखावं लागेल. आणि ते निज स्वरूप ओळखण्यासाठी एकच मार्ग आहे, सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी त्यांचे. नामदेव महाराज म्हणाले, देवा मला काय गरज आहे? अरे नामदेवा तुला गरज आहे, तुझा उद्धार होणार नाही, तुझं जन्म मरण संपणार नाही. जेव्हा त्याची परीक्षा घेतली, बरंच लांबा उदाहरण आहे ते, परीक्षा घेतली आणि तेव्हा त्याला कळून चुकलं की मी खरीच भगवंताला ओळखत नाही. मग देवा तुम्हाला मी ओळखेल असं काही सांगा. तवढा नागनाथाला पाठवलं. विसोबा खिचरांकडे तो गेला. विसोबा खिचरांनी त्याला आत्मसाक्षात्कार करून दिला आणि मग नामदेवाच्या मुखातून शब्द निघाला, त्याने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला अवघा साक्षात्कार. जो नामदेव देवा व्यतिरिक्त कोणामध्ये देव मानायला तयार नव्हता, तो नामदेव आता हाती घेऊन या तूप वाटी आणि नामा धावे श्वाना पाठी. का तर त्याला आता कुत्र्या मांजऱ्यामध्ये देव दिसत होता. त्याला साक्षात्कार झाला. अनंत रूपे अनंत वेशे म्हणून माऊली म्हणतात की उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघड परब्रह्म आहे, सद्गुरू म्हणजे साक्षात भगवंत आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे संत सगुण साकार भगवंत आहे. आणि म्हणून ते त्यांना जे शरण दादा सद्गुरूला पुरविती आरती शिष्याची, त्यांची जी इच्छा आहे मला देव ओळखायचा आहे, देव बनायचा आहे, त्याची इच्छा पूर्ण करतात. तरी सुद्धा काही दुष्ट नष्ट खळ क्रोधी अविश्वासी लोक त्या संतांचा मान करतात, त्यांना मानत नाही. दुष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट. पण जे ज्ञानी आहे श्रेष्ठ आहे ते
मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितादी जे श्रेष्ठ आहे ते सद्गुरूला संतांना मान देतात, वंदन करतात, त्यांच्या चरणाशी लागतात. आणि ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात की मी जीवनामध्ये याच्या व्यतिरिक्त कोणतं साधन केलं नाही, मी त्यांचा दास झालो अभंगाच्या 5व्या चरणात. ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, 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 ज्ञानदेव माने गुरुचा मी दास. नेनो साधनास अनकाई, नेनो साधनास अनकाई, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. नेने साधनास अनकाई, नेने साधनास अनकाई, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. स्वांशयाची श्रेणी ना संशयाची श्रेणी शेदिकीना, संशयाची श्रेणी शेदिकीना, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी शेदिकीना, संशयाची श्रेणी शेदिकीना, Bye.
वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी. या अभंगाचा भावार्थ सांगण्याची माझी लायकी मुळीच नाही. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. संत सद्गुरूंनी मला जशी बुद्धी दिली तसा बोलण्याचा मी प्रयत्न केला. आपण ते वेडा आहे की वाकडा आहे ते मला काही मी काही जाणत नाही. करविली तशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगी भूतयुक्ती. जाता एकच प्रार्थना आपल्याला विनंती करतो की बाबा हो, तुम्हाला जर जीवनामध्ये खरा सद्गुरू नाही भेटला तरी लुच्च्या लबाळ्यांच्या मागे लागू नका. 5 कुकर्माचा त्याग करा, सुखी जीवन जगा, निर्व्यसनी बना. कारण व्यसनांनी आणि लंबे लागले लोक, अनेक प्रकारचे आजार त्यांना लागले. आणि त्यातल्या त्यात सांगू, आपले राजपूत लोक जे आहे हे खाओ पिओ ऐश करो. आपला धर्म आहे, आपण क्षत्रिय आहे, आपला धर्म आहे खाण्याचा असे म्हणतात. आम्ही एक काळामध्ये तसे म्हणत होतो. हा, पण बाबा जैसे खावे अन्न तैसे होय मन. आपण जर शुद्ध सात्विक अन्न खाल्लं तर आपलं मन शुद्ध सात्विक बनतं. शुद्ध सात्विक मन झाल्यानंतर त्याच्याकडून कार्य शुद्ध सात्विक होतं, विचार चांगले येतात आणि चांगलं त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते. आपल्याला सुखी कितीतरी दिवस जगायचा, आपल्याला उद्याचा दिवस कसा येईल काय येईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण निर्व्यसनी बना, आपण चांगले वागा, दुसऱ्याचं चांगलं सोचा म्हणजे आपलं चांगलं होईल. हू लिव्ह दोज गॉड लिव्ह हिम. जो दुसऱ्याला जगू देतो ना भगवंत त्याला जगवतात. जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो भगवंत त्याला त्या गड्ड्यात टाकतात. आपल्याला सुखानं जर राहायचं आहे तर आपण दुसऱ्याला सुद्धा, वामनराव पैंची एक साधी भाषेमध्ये प्रार्थना आहे, हे परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं भलं कर. आणि तेच माऊली म्हणतात, विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ दोषावे, जे खांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी वृत्ती वाढो. आपण जो जीवात्मा गेला गुरुजी त्यांच्या सत्कार्यासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी एक श्लोक मी म्हणतो, आपण माझ्या मागे म्हणा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि ओम शांति शांति शांति. ज्ञानेश्वर मावळे शूटिंग बंद करा, शूटिंग. जय विठ्ठल जय विठ्ठल जय